नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर मित्रांनो, मी चाललेलो आहे विलेपार्ले सम्राट या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। आणि इकडचा देखावा आहे ना, खूप सुंदर असा देखावा असतो। आणि आपण गेल्या वर्षी पण इकडचा देखावा कव्हर केला होता, तिकडचं शूट आपण केलं होतं। आणि तेव्हा तिकडे प्राथमिक शाळा हे दाखवण्यात आले होते आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं। आणि आपण तिकडचं ते गेल्या वर्षीचं शूट केलं होतं ना प्राथमिक शाळेचं, त्या व्हिडिओची मी लिंक इथे वरती आय बटनमध्ये देतो, ती तुम्ही जाऊन नक्कीच बघा। आणि ह्या वर्षी विलेपार्ले सम्राट विठ्ठलाच्या रूपामध्ये आहे। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण जाऊया विलेपार्ल्याच्या सम्राटचं दर्शन घ्यायला। तर मित्रांनो, फायनली मी विलेपार्ले ईस्टला आलेलो आहे। आणि विलेपार्ले ईस्टवरून ज्या ठिकाणी विलेपार्ले सम्राट बसतो ना, त्या ठिकाणी जायला आपल्याला 10 मिनटं चालत दाखवतात आहे। तर चला आता पटापट पाय उचलून तिथपर्यंत पोहोचूया। विलेपार्ले सम्राट ज्या ठिकाणी बसतो ना, त्या मंडपाच्या जवळच आलेलो आहे। तर चला आता आपण जाऊया आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो मी देखावा काय केला आहे ते। बघा इकडे मंडप आहे। तर चला आता आपण जाऊया आतमध्ये।
मित्रांनो, मी आताच विलेपार्ले सम्राटचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि विठ्ठलाच्या रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पाने इकडे दर्शन दिलेलं आहे आणि खूप सुंदर असा देखावा इथे केलेला आहे। असं वाटतं की आपण पंढरपूरलाच आलेलो आहे विठ्ठलाच्या मंदिरात आणि खूप बारकाईने देखावा केलेला आहे। पंढरपूरला जाणारी वारी इतकी सुंदर पद्धतीने दाखवलेली आहे ना की मन आपलं भारावून जातं। मित्रांनो, प्रत्येक वर्षी खूप सुंदर असा देखावा इथे असतो। गेल्या वर्षी पण मी इथे आलो होतो, तेव्हा इथे प्राथमिक शाळेचं डेकोरेशन केलेलं होतं, खूप सुंदर असं केलं होतं। तुम्ही पण एकदा इथे नक्कीच भेट द्या आणि खूप सुंदर असा देखावा केलेला आहे, तुम्ही येऊन इथे पहा आणि विठ्ठलाच्या रूपात विलेपार्ले सम्राटचं नक्की तुम्ही इथे येऊन दर्शन घ्या। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवट मी आता इथेच करत आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत। तुर्तास बाय बाय।